नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिकचा कॉलेज योग आणि या कॉलेजला जर तुम्हाला पहिल्या राऊंडला जर सीट हवी असेल मित्रांनो, तर देखील तुमचं किती ऑल इंडिया रँक आणि किती तुमचं एसएमएल लागणार या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय. तत्पूर्वी जर तुम्ही आमचं व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जर जॉईन केले नसेल मित्रांनो, तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन करायचे, जेणेकरून इथून पुढील जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमचे मिस होणार नाही. ओके, तर तुम्हाला आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल मित्रांनो, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी व बीएससी नर्सिंग, तर मात्र 1999 प्लस जीएसटी मध्ये देखील तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता मित्रांनो. जर जॉईन करायचं असेल बघा, तर आमच्या ऍप्लिकेशनचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे बघा, तिथून देखील तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर काउन्सिलिंग जॉईन करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येते तर 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. आम्हाला काउन्सिलिंग मध्ये प्रॉब्लेम येतोय जॉईन करण्यासाठी, तर आमची टीम लगेच कॉल करेल तुम्हाला आणि देखील तुम्ही काय करू शकता, प्रॉपरपणे जोडू शकता. ओके, तर बघा आपण या ठिकाणी बघतोय आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक या कॉलेजला जर पहिल्या राऊंडला सीट हवी तर देखील किती तुमचा ऑल इंडिया रँक आणि किती तुमचं एसएमएल लागणार. ओके, तर बघा या ठिकाणी कॅटेगरी वाईज आणलाय आपण. लास्ट इयरचा जो 85% कोटा होता त्याचा राऊंड वनचा क्लोजिंग एसएमएल आणि किती ऑल इंडिया रँक होता या ठिकाणी आपण या डेटामध्ये घेतलंय बघा. तर या ठिकाणी जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी एसएमएल लागणार बघा 1570, हा लास्ट इयरचा डेटा आहे बघा. आणि ऑल इंडिया रँक होता बघा या ठिकाणी 19,740. जर तुमचं एसएमएल आणि ऑल इंडिया रँक या रेंजमध्ये येत असेल मित्रांनो, तर देखील 2025च्या 85% कोटा अर्थात स्टेट कोटाच्या पहिल्या राऊंड मध्ये काय होणार, तुम्हाला हा कॉलेज अलॉट होणार. ईडब्ल्यू जर कॅटेगरी असेल तर लास्ट इयरला जो ईडब्ल्यू चा कॅन्डिडेट होता त्याला 3,976 या एसएमएल वरती आणि ऑल इंडिया रँक होता बघा त्याचा 47,104 या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले, त्याला सीट अलॉटमेंट झालेली. ओबीसीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी 2,449 आणि ऑल इंडिया रँक होता बघा 30,423. ओके, एससी जर तुमची कॅटेगरी असेल तर लास्ट इयरला 9,815 वरती काय झालेलं होतं, एसएमएल क्लोज झाला होता बघा आणि ऑल इंडिया रँक होता बघा 1,07,136 या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले विद्यार्थ्याला लास्ट इयर देखील कॉलेजला अलॉटमेंट झालेली मित्रांनो. ओके, एसटी साठी बघा या ठिकाणी तुमचं एसएमएल होता बघा 21,803 आणि ऑल इंडिया रँक होता बघा 2,82,193. ओके, एसीबीसी साठी तुमचं एसएमएल होता मित्रांनो या ठिकाणी 2,619 आणि ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा 32,212. ओके, विजय जर तुमची कॅटेगरी असेल तर या ठिकाणी तुमचं एसएमएल होता बघा 3,876 आणि ऑल इंडिया रँक होता बघा 46,021. ओके, एनटीपी साठी तुमचं देखील एसएमएल होता बघा 6,627, ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा 74,308. ओके, एनटीसी साठी तुमचा जो एसएमएल होता बघा 4,098 आणि ऑल इंडिया रँक होता मित्रांनो तुमचा 48,544. ओके, एनटीडी साठी तुमचं या ठिकाणी एसएमएल होता बघा 2,289 आणि ऑल इंडिया रँक होता बघा 28,627. जर तुमचं ऑल इंडिया रँक आणि एसएमएल या वर्षी या रेंजमध्ये येत असेल मित्रांनो, तर देखील पहिल्या राऊंडला तुम्हाला हा सीट अलॉटमेंट होऊ शकते या कॉलेजसाठी. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.